हे माधव कुठे चाललंयस? अरे पुरुषोत्तमची तयारी, नवीन नाटक करतोय ना, घर सोडून दिलं आता तिकडेच घर केलंय. गटारी थुंकी. काय? नाही नाटकाचं नाव आहे रे, प्रायोगिक नाटक आहे ना, तर ते गटाराच्या समस्यावर आम्ही ते नाटक केले. बघायला नक्की हा, शुल्क फ्री आहे फ्री. अरे काय बोलतो यार बाई, जगदीश सरांचा वर्कशॉप करायचा ना. अरे त्यांच्या इंडस्ट्रीमध्ये खूप मोठे कॉन्टॅक्ट आहेत, मोठे मोठे डिरेक्टर त्यांना असं झुकून प्रणाम करतात, झुकून. जगदीश सरांच्या इकडे राहतात. इथे रे, म्हणजे हृदयात राहतात असं म्हणायचं. ए काय करतोय? अरे नवीन नाटकाची प्रॅक्टिस करतोय. मला नवीन पात्र मिळाले ना नाटकात, एका प्रेग्नेंट लेडीचं. आणि तुला माहितीये का, मला एक नाही एकत्र 3 मुलं होतात आणि माझ्या पार्टनरची असली फाटते ना. मी तर पात्रात एवढा घुसलोय ना, कोणी मला विचारलं बर्फी का पेढा, मी म्हणतो फरसाण होणार आहे, फरसाण, ते पण चकली सकट. शी माधव काय बोलतोयस? अरे इथं सिरीज आहे ना, बेदुने 3 मराठी झी5 वरती लाईव्ह आहे आणि त्यात त्या कपलचे काय भांडणं होतात, एकदम धमाल होते. मला तर बघायचं त्या सिच्युएशन मधनं कसे बाहेर निघतात. अरे वेड्या, मला माहितीये, आमच्या सरांनीच ह्याची प्रॅक्टिस करायला सांगितलीये. ते जगदीश सर आणि प्रोड्युसर मित्र आहेत ना एकमेकांचे, त्याची प्रॅक्टिस चालू आहे. माझ्या कोरड्या उलट्या पण मला परफेक्ट हव्या, ते पण वासा सकट. माझं वॉटर ब्रोक झालं. अगं देवानी लवकर खाली आहे, मला नवीन नाटकात सापाची भूमिका मिळाली आहे. पायथन लँग्वेज शिकून घेतो आणि येताना चंचू पात्रात दूध आण, म्हणजे दूध पैशी पण प्रॅक्टिस होईल. हे सिरी मला 4-5 अशी नाटकं सांग जी 500 वर्ष आधीच लोकांनी बघितली. नाही माहिती? तुला डिलीट करतो मंद. हे काय रे, एवढ्या अंधारात काय करतोय? अरे ब्लॅकआउटची प्रॅक्टिस करतोय ब्रो, कसं ऐन टायमाला धडपड नको व्हायला ना, म्हणून डिस्टर्ब नको करू.